म्हणा पुढे सगळे असं मग फोटो काढून म्हणजे दाखवता येईल. हा या थोडं पुढे या. पावसामुळे माणसं आमची पांगली ना. असू द्या काय हरकत नाही. दोन्ही पण कनेक्शन टाकलं लाईट पण झाली पंखा पण चालू झाला. धम्मामध्ये जोर आहे धम्मामध्ये. भविष्य एव्हीआर मोठं झालं पाहिजे. आपली सुरुवात होती इथपर्यंत. 15 डिसेंबर 1996. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला माझा पंचपन्ना. ज्या संस्थेच्या माध्यमातून धम्माचा प्रसार ती संस्था ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे संस्थापक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तृतीय अध्यक्ष काशी पंडित भैयासाहेब आंबेडकर, तृतीय अध्यक्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर, कोषाध्यक्ष भीमरावजी आंबेडकर यांच्या धम्म कार्याला तीव्र अभिवंदन. आज बुद्धभूमी फाउंडेशन अशोकनगर ते आपला जेतवन बुद्ध विहार कोटरसाळ इथे आपण रॅली काढलेली आहे. या रॅलीमध्ये सर्व भंतेगण त्याचप्रमाणे बुद्धभूमी फाउंडेशनचे कार्यकर्ते, सवनी बुद्ध विहारचे सर्व कार्यकर्ते, आयुष्यमान नवीनजी गायकवाड, त्याचप्रमाणे बस्ते सर, त्याचप्रमाणे केदारे साहेब, त्याचप्रमाणे हालदे साहेब, त्याचप्रमाणे सर्व महिला त्यांच्या कमिटीच्या सर्व इथं उपस्थित झालेल्या आहे आणि पोलीस प्रशासन सुद्धा इथं उपस्थित झालेलं आहे. तरी आपण आपल्या बौद्ध धर्माच्या नियमाप्रमाणे इथे आपण विहार आहे या विहारात आलेलो आहोत आणि या विहारामध्ये आपण भंते गणांच्या हातून आपण पूजापाठ करणार आहोत. विषय असा आहे, हे बुद्ध विहार आहे, हे जेतवन बुद्ध विहार हे अतिशय जुनं बुद्ध विहार आहे. कल्याण शहरातलं पहिलं हे बुद्ध विहार आहे. या कल्याण शहरामध्ये असं कुठलंही बुद्ध विहार नव्हतं. इथं मोठं चाळ होते, रेल्वे कर्मचारी होते, अनेक चाळी होत्या इथं रेल्वेच्या. या चाळीमध्ये हे आपले सर्व बुद्धिस्ट लोक राहत असून त्यांनी हे पहिलं आपल्या कल्याण शहरामध्ये जेतवन बुद्ध विहार आणि या ठिकाणी स्वतः बाबासाहेब इथं येऊन गेलेले आहे आणि या बाबासाहेबांच्या हातून या विहाराचं उद्घाटन झालेलं आहे. ही पावन जागा आहे. इथं आपलं मी सर्व समाजाला आवाहन करतो की आपण या जेतवन बुद्ध विहाराला अवश्य भेट द्यावं आणि या जेतवन बुद्ध विहारासाठी आपण रणनीतीनं आपण कार्य चालू करूया असं मी माझ्या वतीनं अधिक अभिनंदन करतो. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. या समया कोरोना सामि. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. इतिपिसो भगवाय अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण सम्पन्नो. सुगतो लोकविदो यमोत्तरो
ารติสัตตะเทวมนุสสานังพุทโธภควาอิติสวากขาโตภควตาธัมโมสันติติโกยกาลิโกเฮปัสสิโกโยปนายโกปัจจันตังเวดิธัมโมวินัยเตสุปฏิปันโนภะคะวะโตสาวกสังโฆอุจุปฏิปันโนภะคะวะโตสาวกสังโฆญาโยปฏิปันโนภะคะวะโตสาวกสังโฆสามิติปฏิปันโนภะคะวะโตสาวกสังโฆยะตินังจัตตาริปุริสยุคานิอัตตาปุริสปุกกะลังเอสัมภะคะวะโตสาวกสังโฆอาหุเนโยปาหุเนโยดักขิเนโยยัญจลิกายนิโยอนุตตรังปุญญเกตังโลกัสสมิวนากันตากุโนเปตังเอตังกุสมสันตติปูจายามิมุนินดัสสะสิริปดาสารุรุเรปูเจมิบุตตังกุสเมนะเนนะปุยเยนะเมเตนะลาวามิโมกขังโอปังมิลายทานิธัมเมกายโยตตายาติวินาสภาวังกัมสาราปฏิเปนะทิเปนะธัมมังศิลังติโลกนิปังสัมพุทธังโพจายามิตโมนุตังสุกันธิกายวัฒนังอนันตกุณกันเตนะสุกันตินาหังกันเตนะโพจายามิตถาคตังพุทธังธัมมังจสังฆังสุขตตานุภาตาตุกัปเปลังคายจัมบุติเปติรสปุรวเรนากโลเกจตุสัพเพพุทธัสสะมิมเมสักกะละนัสสะทิเสเกสะโลมาติตาตุวันเตสัพเพปิมุตตังตัสสะวะละนะนุจังโบธิเจตยังนามามิวันดามิติติยังสัพพังสัพพะทาเนสุปฏิติกาชาริติกาธาตุมหาโพธิบุตตรูปังสักลังสดายาสมุเลนิสินโนวาสัพปาริวิจยังอาคังปัตโตสัพพโยตังสัตตังวันติตังโพธิปัตตปังอิเมนะเตมหาโพธิโลกนาเตนะปุจิตาหังปิเตนะมัสสามิโพธิราชานะมัสสุเตอิมายาธัมมานุธัมมาปฏิปัตติยาพุทธังปูเจมิอิมายาธัมมานุธัมมาปฏิปัตติยาธัมมังปูเจมิอิมายาธัมมานุธัมมาปฏิปัตติยาสังฆังปูเจมิอัตถาอิมายาปฏิปัตติยาจาติจาราವ್ยาติมรณังมหาปริโมสสามิสาธุสาธุสาธุ बोला काय करतात सकल विद्या विदुरानं देव रूपं सुजीव
नीलमचक्को गभीरघोष गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेमं विरतरञ्जन सुजनेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्नतु साधु वरदानतु आज कुलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वरूतरा भगवंत अंतरा भक्त ताजा चौदार संगरी शास्त्र दरिता करी कापला हरी उरी योग रूपा मुक्ती पथकोनता जिन्ना स्फूर्ती जारिता उज्जळीला गीता मार्ग साजा राष्ट्र घटनाकृती शोभते भारती महामानवती सात सद्या शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा भीमराजा. तर 2-2 मिनिटं आपलं मनोगत या ठिकाणी आज आपण ही रॅली महत्त्वाचा असा हा रॅलीचा सोहळा आपण पार पडला. बुद्धवीर फाउंडेशनचं जेतवन विहार जे या पोट्रस चाळीमध्ये आहे आणि मला वाटतं या आजूबाजूच्या परिसरामध्ये 40-45 वर्षापासून मी राहतो, परंतु जेतवन बुद्धविहार नावाचं असं एक विहार इथे आहे हे मला माहिती नव्हतं. मागे काही दिवसापूर्वी बौद्धविहार संघटना समन्वय समितीचे मुख्य समन्वयक नवीन गायकवाड आणि विजय हळदे यांना जेव्हा या विहाराबद्दल माहिती मिळाली त्यानंतर ते स्वतः इथे येऊन पाहणी केली. हे विहार असं आम्हाला कळालं की इथे बाबासाहेबांचे पावलं लागलेले आहेत आणि हे विहार सगळ्यात जुनं विहार या कल्याण शहरामधलं आहे. मुद्दा हा नाही की बाबासाहेबांचे पावलं इथे लागले की नाही, परंतु मुद्दा हा आहे की हे बुद्धविहार आहे आणि या परिसरामध्ये आपण पाहता की हे अगदी छोटंसं बुद्धविहार त्या काळामध्ये म्हणजे आजपासून 50-70 वर्ष जे काय झाले असतील त्या काळाआधी हे बुद्धविहार बांधलं गेलं. आज अनेक पंचतारांकित अशी बुद्धविहार निर्माण झालेली आहेत या मुंबई शहरामध्ये, ठाणे शहरामध्ये. परंतु मला आज अत्यंत आनंद होतो हे अत्यंत जुनं बुद्धविहार पाहून हे हा बौद्ध ठेवा आपल्याला इथे आजही पाहायला मिळतो. आणि आज समितीच्या माध्यमातून, बुद्धवीर फाउंडेशनच्या माध्यमातून, भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आपण ही रॅली इथे काढून इकडे आलो आणि आज आपण म्हणतो की बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे, तर ते कार्य आज आपल्या हातून घडलेलं आहे. कालच आपण आपला सगळ्यात मोठा सण जो आपण धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणून साजरा करतो तो आपण साजरा केला आणि त्याच्या पुढच्याच दिवशी आपण ही रॅली ठेवून आज आपण पुन्हा धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करतोय. याबद्दल मी आपण सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपण या विहारामध्ये आज भिंती नाही आहे, पण मला वाटतं येत्या काही काळामध्ये आपण जनजागृती करून किंवा रेल्वे प्रशासनाशी बोलून किंवा शासनाशी बोलून आपण कशाप्रकारे येथे एक सुंदरसं बुद्धविहार आपण बांधू शकू, तर खूप मोठं कार्य आपल्या हातून घडेल अशी मला आशा वाटते आणि आपण ते करू शकतो असंही मला वाटतं. तर मला इथे आज बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आणि आपण सगळ्यांनी माझं ऐकून घेतलं याबद्दल मी आपला सगळ्यांचा आभारी आहे. जय भीम, जय भारत, जय सरकार, जय रमाई. क्रांतिकारी जय भीम. आज जसं नवीन सरांनी ठरवल्याप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी आलो. हे जे विहार खटारे साहेबांनी सांगितलं, खटारे साहेब कल्याण शहरामध्ये जुने नागरिक आहेत, त्यांचा जन्मच कल्याण शहरामध्ये झालेला आहे आणि ते सांगतात की बाबासाहेब या ठिकाणी येऊन गेले आणि 1956 साली म्हणजे 15 डिसेंबर 1900 बाबासाहेब गेल्यानंतर 15 दिवसांनी काही या ठिकाणी रोप रोवण्यात गेले, कारण की बाबासाहेब या ठिकाणी येऊन भेट देऊन गेले. या ठिकाणी त्यांनी झेंडा काढला आणि झेंडा काढून या विहाराची त्यांनी रोपरोजणी केली. तर हे कल्याणमधलं जुनं विहार आहे. हे विहार 7 नंबर प्लॅटफॉर्म रेल्वे लाईन कल्याणचा या ठिकाणी जाणारा हा मार्ग आहे. प्रत्येक संघटनांनी या ठिकाणी येऊन या विहाराला जीवित करण्याचं, कारण की हे बाबासाहेबांनी लावलेलं झाड आहे. हे झाड नष्ट होऊ नये, हे झाड रुजू नये, हे झाड कोणी फेकू नये काढून, यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. आणि त्या माध्यमातून ठरल्याप्रमाणे ही रॅली निघाली. आज 15 उपासक
आणि 5 पोलिस अशी 20 लोकांची रॅली या ठिकाणी येऊन या विहारामध्ये आम्ही भगवंतांना अभिवादन केलं आणि असंच येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात ही रॅली निघणार आहे। त्यावेळेस तुम्ही कुणीही या रॅलीपासून वंचित राहू नये यासाठी सगळ्यांनी आतापासून खबरदारी घ्या आणि या विहाराला भेट द्या। जय भीम, नमो शहीदान सर्वांना धम्मचक्र परिषदेच्या हार्दिक शुभेच्छा। बौद्ध विहार संघटना समन्वय समिती तसेच बुद्ध फाउंडेशन यांच्या वतीने आपण बुद्ध फाउंडेशन ते चेतन बौद्ध विहार या ठिकाणी धम्म रॅलीचे आयोजन केले होते आणि त्या ठिकाणी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल मी समितीच्या वतीने सर्वांचे आभार मानतो। बंधुजन ह्या ठिकाणी पहिल्या प्रथम तर नवीन गायकवाडचं आम्ही जे आलो आपली करण्यासाठी त्यावेळेस या विहाराची अवस्था पाहिली होती तर थोडंफार एकदम बघून अचंबित झालं होतं की कल्याणसारख्या सिटीमध्ये असं बौद्ध विहार जुना आहे आणि त्याच्या आपल्याला माहिती नाही आहे। ती पहिल्यांदा आम्हाला खंत वाटली, पण माहिती मिळाल्यानंतर आम्ही दोघेही या ठिकाणी येऊन पाहणी केली आणि त्याचा एक व्हिडिओ व्हायरल केला आणि सर्वांच्या निर्देश आला की ह्या ठिकाणी असं ऐकायला मिळते की बाबासाहेब ह्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। तर या पावन स्मृतीसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन हे बौद्ध विहार जीवित झालं पाहिजे आणि बऱ्यापैकी चांगलं झालं पाहिजे या आशा आपण सर्वांनी आशा बाळगूया आणि पुढील सुरुवात काम करूया अशी विनंती करतो। जय भारत। गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम अभिवादन करतो। उपस्थित सर्वांना सविनय जय भीम। आज या ठिकाणी बुद्धभूमी फाउंडेशन बौद्ध विहार संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून बुद्धभूमी ते जेतवन बुद्ध विहार एक धम्मप्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। हा रॅलीचा उद्देश एकच होता की आपली पावलं जे विहार संपत चाललेली आहे त्यांना जिवंत करण्यासाठी वळाली पाहिजे। त्याच उद्देशाने काही आठवड्यापूर्वी आम्ही इथं पाहणी केली। ज्यावेळेस पाहणी केली ते विहार निदर्शनात आलं की हे विहार आहे आणि आम्हाला समजलं की या परिसरामध्ये या विहारामध्ये समजा बाबासाहेब येऊन गेले। ज्यावेळेस आम्ही विहार बघितलं, तुम्ही माझी व्हिडिओ बघू शकता की ती विहाराला हा कलर नव्हता। हे विहार एकदम असं एकदम मृत अवस्थेत होतं, म्हणजे ते एकदम कलर नव्हता, हे नव्हतं, लाईटीचा हॉलिडेज नव्हता, हा फॅन नव्हता। म्हणजे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या सगळ्या गोष्टीची व्यवस्था या ठिकाणी झाली। हे पत्रेसुद्धा नव्हते, सगळं उघडं पडलं होतं आणि हे सगळं असं भरकटलं होतं। तर व्हिडिओ नंतर आम्ही बघितलं की हे काम करतं। जर एक व्हिडिओ व्हायरल होते आणि इतका बदल होतो, हे विहाराला कलर लागला जातो, इथं पंखा लागला जातो, लाईट लागल्या जाते, आतमध्ये लाईट लागल्या जाते, मग आपण जर सगळ्यांनी मिळून जर काम केलं तर विहार उद्या उभं राहू शकतं। तर म्हणून हा प्रयत्न होता छोटासा, या प्रयत्नाला प्रत्येकाने सपोर्ट केला पाहिजे। हे कोणाचं वैयक्तिक काम नाहीये, हे विहार जिवंत करण्याचं काम आहे। विहार जगली पाहिजे, विहार जगली तरच माणसं धम्मसंस्कारांनी घडतील, विहार जगली नाही तर माणसं धम्मसंस्कारांनी घडणार नाही। आणि हे विहार सुद्धा पुनर्जीवित करणं अत्यंत गरजेचं आहे। जसंच मोरेकरांनी आता सांगितलं याने कोजागिरी पौर्णिमा, तर आपण बौद्ध विहार संघटना समन्वय समितीच्या वतीने एक छोटीशी मूर्ती POPची का होईना आणि बाबासाहेबांचा एक फोटो या ठिकाणी आपण लावावा आणि या ठिकाणी जी मूर्ती आहे ते बाबासाहेबांचा फोटो आणि एक छोटीशी मूर्ती, त्या कोजागिरी पौर्णिमा आपण या ठिकाणी जितके उपासक येतील तितक्यांसोबत आपण ही कोजागिरी पौर्णिमा या विहारात साजरी करूया। एक पौर्णिमा या विहारात साजरी होईल आणि जास्तीत जास्त लोकांना या पौर्णिमेमध्ये सहभागी करूया। जितक्या वेळा आपण या विहारात येऊ तितकं लक्ष प्रशासनाचं या ठिकाणी आकर्षण होईल। पोलीस परमिशन काढायचं कारण हेच होतं की हे विहार आहे, हे नोंद झालं पाहिजे। हे दोन्ही चौकीमध्ये आपण जी नोंद केलेली आहे, आपल्याला माहिती आहे लिमिटेड लोक येतील, पण आपण काय सांगितलं की नोंद झाली पाहिजे की या विहारापर्यंत रॅली आली। हा पण उद्देश आपला साध्य झाला, बऱ्यापैकी पोलिसांनी आपल्याला सपोर्ट केला। तर पुढं अजून संख्या कशी वाढेल, ही जागा सगळी कव्हर कशी करता येईल, या जागेत विहार कसं राहता येईल, एक भिक्खूंचा निवास या ठिकाणी कसा होईल, हा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूया। तसं काटरे सरांनी हे इथले यांनी सगळं माहिती दिली की बाबासाहेब येऊन गेले, तर याचा इतिहास सुद्धा आपण संपूर्ण शोधूया आणि हे फलक या ठिकाणी कशा प्रकारे लावता येईल हा आपण प्रयत्न करूया। पण इथून पुढं जास्तीत जास्त संख्येने लोकांना कसं इथं आणता येईल हा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करूया। मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। जय भीम, नमो बुद्धाय। जय भीम, नमो बुद्धाय। खरं तर ही 8 दिवसापूर्वी ही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बरीचशी लोक जागी झाली। अशा दुरावस्थेमध्ये असलेला हे विहार आणि याचा शोध घेणं बुद्ध विहार समन्वय समितीच्या वतीनं मी खरंच त्यांना सॅल्यूट करतो की अशा विहारामध्ये दुरावस्था झालेल्या विहारामध्ये संघटन करण्यासाठी अशा विहाराकडे आपण जर दुर्लक्ष केलं आणि त्याच्याकडे लक्ष देणारे आपली जर बुद्ध विहार समिती आपल्याकडे काम करत असेल तर प्रथम मी त्यांना सॅल्यूट करतो की जेणेकरून या सॅल्यूटमुळे त्यांच्यामुळे अनेक लोक ही प्रभावित होईल, जागे होतील। अशा भव्य दिव्य ठिकाणी आज या कल्याण शहरामध्ये बाबासाहेब या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि या ठिकाणी त्याची या विहाराची अशी दुरावस्था पाहून
अतिशय मन दुःखी अंतकरणाने या ठिकाणी सांगू इच्छितो. मी खरंच या ठिकाणी पुन्हा एकदा नवीन गायकवाड असतील, बास्ते सर असतील, हळदे सर असतील, मंगलताई असतील, कटरे साहेब असतील, यांनी हा इतिहास इथं जाणून घेतला. त्यांनी लक्ष या ठिकाणी केंद्रित केलं आणि ह्या विहारात निश्चितपणे आपण सर्व मिळून या विहाराचा आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विहार कसं करता येईल यासाठी आपण सर्वजण निश्चितपणाने अंतकरणाने मनाप्रमाणे या ठिकाणी विहाराची आपण प्रगती की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या विहाराची माहिती आपण देण्याचा प्रयत्न करणारच आहोत. परंतु त्याची प्रगती आणि चांगल्या पद्धतीचे विहार देखील या ठिकाणी आपण करायचा निश्चितपणे प्रयत्न करू. आणि मी आज तुम्हाला नवीन सरांनी सांगितलं की या ठिकाणी आपण छोटीशी आपण एखादी मूर्ती आणूया. तर मी आपल्याला जाहीर करतो या ठिकाणची मूर्ती असेल ती माझ्या वतीने आपल्याला देण्यात येईल. तर या ठिकाणी असं आपल्याला सांगू इच्छितो आणि बाबासाहेबांचा फोटो देखील मी देण्याचा प्रयत्न करेन की अशा विहारामध्ये दुरावस्था झालेल्या ह्या विहारामध्ये तथागतांनी आपला जो धम्म दिलेला आहे आणि त्या धम्माच्या मार्गाने जर आपण जर जात असाल आणि त्या तथागतांची जी अवस्था अशी असेल तर ते आपल्याला अयोग्य आहे. म्हणून त्या ठिकाणी अशी छानशी एखादी छोटीशी आपण तथागतांची मूर्ती मी माझ्या परिवाराकडून आणि बुद्धबीन फाउंडेशनच्या वतीने मी असं या ठिकाणी जाहीर करतो. परंतु जाहीर करत असताना देखील अजून आपल्याला बरंचसं काम या ठिकाणी करायचं आहे. जी सामाजिक संघटना असतील, शासकीय पक्ष असतील, अधिकारी असतील यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून या विहाराचा निश्चितपणे आपण भव्य दिव्य विहार बनवण्याचा निश्चितपणे आपण प्रयत्न करूया. मी देखील तुमच्याबरोबर काम करण्यास अहोरात्र तयार आहे की आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. अजून आपण आता आपल्या पद्धतीने आपल्या संपर्कामधील जी काही मंडळी असेल, जी काही संघटना असतील, ज्या काही अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांच्या त्यांच्या निदर्शन आणून यासाठी काही आपल्याला निधी उपलब्ध करता आला तर निश्चितपणे तोही प्रयत्न करू. परंतु यासाठी नवीन सरांनी सांगितलं की कमिटीचं नाव कुठलं द्यावं, काय द्यावं त्याचा देखील आपण अभ्यास करूनच त्याची समिती आपण निर्माण करू आणि त्या समितीला सगळ्यांना एकत्र घेऊन आपण काम करूया. नावासाठी आपण काम करत नाही हे लक्षात घ्या. कारण तथागतांनी नावासाठी नाही केलेलं, परंतु तथागतांनी सर्व जाती धर्मीयांना शांततेचा मार्ग दिलेला आहे आणि त्या मार्गातूनच आपण आज तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. म्हणून सगळ्यांना आपण घेण्याचा प्रयत्न करूया आणि निश्चितपणे या ठिकाणी की आता नवीन सरांनी सांगितलं की जेव्हा आम्ही ही व्हिडिओ व्हायरल केली आणि त्यानंतर ही थोडी त्याच्यामध्ये परिस्थितीमध्ये थोडी बदल झाला. आता बघताना थोडं बरं वाटतं. याच्यापेक्षा चांगलं कसं दिसेल याच्याकडे आता आपण सगळ्यांनी लक्ष केंद्रित करूया आणि सगळ्यांनी आपण कामाला लागूया. त्या धम्मकार्यामध्ये सगळ्यांनी सहभाग द्यावा, आपला वेळ द्यावा, आर्थिक मदत करावी असं मी आता सर्वांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो. नमो बुद्धाय, जय भीम. सर्वात अगोदर मी नवीन गायकवाड आणि विजय हळदे यांचं आभार मानेल की त्यांच्या एक छोट्याशा प्रयत्नाने आपल्याला एक एवढं मोठं बाबासाहेबांचं इथे पाय लागलेले एक बुद्ध विहार आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आणि मी म्हणेल की हे जे पिंपळाचं झाड आहे ते खूप जुनं दिसतंय आणि असं म्हणतात की सावली ह्या पिंपळाची खरंच ओढ आहे, म्हणून जगाला बुद्धाची ओढ आहे. आणि खरंच जगाला बुद्धाची ओढ निर्माण करण्यासाठी हा धम्म आपल्याला दिलेला आहे बाबासाहेबांनी. आणि ह्या नवीन विहाराची खरंच जेव्हा नवीन यांनी इथे छोटासा व्हिडिओ टाकलेला होता याची अवस्था कशी होती आपण सर्वांनी बघितलेली आहे. आणि आज आपण इथपर्यंत रॅली रूपाने का होईना आपण इथे पोहोचलेलो आहोत आणि ह्या विहाराची इतर लोकांना माहिती व्हावी ह्या मागचा हाच उद्देश होता. आणि हे एक नावारूपाला विहार यावं हीच एक सदिच्छा व्यक्त करते. बुद्धविहार संघटना समन्वय समिती आणि बुद्धभूमी फाउंडेशन, भारतीय बौद्ध महासभा यांच्या सर्वांच्या वतीने मी आलेल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते. धन्यवाद.